सुमारे 3 वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन गटांमध्ये पक्षाचं नाव आणि पारंपरिक धनुष्यबाण चिन्ह कुणाच्या हातात राहील यावरून वाद सुरू झाला। केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली, त्यामुळे धनुष्यबाण सुद्धा त्यांच्याकडे राहिला। उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निकाल येणं ठाकरेंना अपेक्षित आहे। कारण हा निकाल फक्त पक्षाचे चिन्ह ठरवेल असं नाही, तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण सुद्धा ठळकपणे बदलून टाकेल। पण आता वकील असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार जर निर्णय भारतीय संविधानानुसार झाला तर तो ठाकरे गटाच्या बाजूने लागेल आणि त्यामुळे शिंदे गटाला सध्या घाम फुटलाय। पण निकाल ठाकरेंच्या बाजूने कसा लागेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। ठाकरे गट आणि शिंदे गटाचा वाद हा फक्त एका निवडणूक चिन्हाभोवती नसून खरी लढाई आहे शिवसेना खरी कुणाची या प्रश्नाभोवती। धनुष्यबाण या चिन्हाचा कायदेशीर मुद्दा असून तो प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात जळणारा भावनिक प्रश्न आहे आणि यात पक्षाचं नाव, वारसा, संघर्ष, परंपरा आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात रुजलेली भावना साऱ्याच रूपात सामावलेली आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून मोठा गट सोबत नेला आणि भाजप सोबत सरकार स्थापन केलं। त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाकडे राहणार यावर खरी वादाची सुरुवात झाली। मतदारांच्या नजरेत पक्षाची ओळख त्यांच्या चिन्हावरून ठरते, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह व नाव शिंदे गटाला दिलंय, ज्यामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसलाय। ठाकरे गटाचं म्हणणं आहे की हा निर्णय घटनाबाह्य व राजकीय हेतूंनी प्रेरित असून संघटनेच्या मूल्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, सातत्याचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंब्याचा पुरेपूर अभ्यास न करता घेतला गेलाय। या खटल्याची सुनावणी अनेक प्राथमिक टप्प्यांनंतर 9 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती, मात्र ती पुढे ढकलली गेली। वकील असीम सरोदे यांनी आधीच इशारा दिला होता की सुनावणी त्या दिवशी होणार नाही आणि 16व्या क्रमांकावर असलेल्या खटल्यामुळे तसेच न्यायाधीशांच्या वस्ततेमुळे विलंब झाला। वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादासाठी किमान 45 मिनिटे मागितली आणि सर्वोच्च न्यायालयाने अंतिम युक्तिवाद 12 व 13 नोव्हेंबर 2025 रोजी होईल असं जाहीर केलंय, ज्यामुळे ही तारीख महाराष्ट्र राजकीय भवितव्याचा निर्णायक क्षण ठरणार आहे। अंतिम निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडवू शकतो। जर धनुष्यबाण शिंदे गटाकडे राहिला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांच्या काळापासून जनमानसात घट्ट बसलेले चिन्ह राहील आणि गाव ते महानगरपालिका पातळीवर मतदार धनुष्यबाण म्हणजे शिवसेना असेच मानतील, ज्यामुळे शिंदे गटाची ओळख खरी शिवसेना म्हणून जनतेसमोर मजबूत होईल। मात्र निकाल ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर हा विजय फक्त कायदेशीर न राहता कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना भावनिक व राजकीय उभारी देईल। उद्धव ठाकरे पुन्हा जनतेसमोर ताकदीने उभे राहून सांगू शकतील की आमचे चिन्ह परत आले। शिंदे गटाला हरल्यास नव्या चिन्हावर लढावे लागेल, जनतेच्या मनात नवी ओळख निर्माण करावी लागेल आणि विशेषतः ग्रामीण भागात प्रचार व मतदानावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकतं। तसेच ठाकरे गटाने स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला तर सत्तारूढ आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। शिवाय फक्त हेच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच शिवसेना आमदारांच्या अपात्रेबाबत तसेच पक्ष व चिन्ह कुणाचे याबाबत निकाल महापालिका निवडणुकीच्या पूर्वी येण्याचे संकेत आहेत। यात धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला न देता ते गोठवण्यात यावं अशी मागणी ठाकरे गटाकडून होणार आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिंदे गट धनुष्यबाणावर लढणार की चिन्ह गोठवले जाणार असा प्रश्न उभा होणार आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर एकनाथ शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा 2024च्या निवडणुका लढवल्या, त्याचा फायदा शिंदे गटाला झाला। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर लढवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे। त्यामुळे ठाकरे गटाला आता शिवसेना पक्ष हे पुन्हा मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण त्यांना धनुष्यबाण या चिन्हात रस नाही, कारण त्यांचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचले। लोकसभा निवडणुकीत चांगले यश ठाकरे गटाला मिळाले, पण धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे राहिलं तर त्याचा फायदा शिंदे गटाला मिळेल। त्यामुळे हे चिन्ह गोठवण्यासाठी ठाकरे गटाची तयारी आहे। निवडणूक चिन्ह गोठवण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घ्या असं निवडणूक आयोगाला आदेश देऊ शकतं। त्यानंतर ठाकरे गट धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहे। निवडणूक चिन्हाबाबत वाद असेल तर ते चिन्ह आयोग गोठवतं, त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धनुष्यबाण चिन्ह गोठवले तर शिंदे गटाची पंचायत होऊ शकते। सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, प्रश्न उपस्थित केला होता
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आम्ही यावर 12 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ असं स्पष्ट केलं. आज असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत आणखी विधान केलंय. शिवसेना पक्षचिन्ह व अपात्रतेसंदर्भात घटनाबाह्य निकाल दिल्याने शिंदेंना मुख्यमंत्री होता आलं. याबाबत काय असेल तो निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने दिला पाहिजे. अगदी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल दिला तरीही चालेल, पण विरोधी निकालाची कारण तरी पुढे येतील. सत्य काय आहे ते जनतेला माहितीये असं सरोदे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय. 12 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ असं कोर्टाने स्पष्ट केल्यानंतर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लगेचच आमदार अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना अपात्र घोषित करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात याचिकाही सूचीबद्ध करण्याची मागणी सिब्बल यांनी कोर्टाला केली आहे. आणि आता त्यामुळे शिंदे गटाची मोठी गोची होणार आहे असं दिसतंय आणि यामुळे शिंदे गटाला घाम फुटलाय असं म्हटलं जातंय. बाकी या सगळ्यांवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.